लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा का मांडला? म्हणत शिवसेना पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण, माजी आमदार गोत्यात। बातमी आहे पाथरी येथून। परभणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर झालेल्या बैठकीत साई विकास आराखड्यामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सचा आणि घरकुल या संबंधाने आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा शिंदेंच्या पदाधिकाऱ्याने मांडला। या संतापाच्या भरात राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी आणि त्यांच्यासोबत असलेल्या 3 कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला पाथरी नगरपालिकेसमोरच बेदम मारहाण केल्याची घटना घडली। या मारहाण प्रकरणी शिवसेना पदाधिकारी आलोक चौधरी यांनी तक्रार दाखल केली। पाथरी पोलिसांनी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। याबाबत मिळालेल्या वृत्तानुसार बुधवारी दुपारी 12च्या दरम्यान पाथरी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये साई विकास आराखड्यासंदर्भात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली। या बैठकीला विविध पक्षांचे पदाधिकारी, नेते मंडळी यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक आणि व्यापारी उपस्थित होते। या बैठकीमध्ये साई विकास आराखड्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 98 कोटी रुपयांच्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात साई विकास आराखड्याला मंजुरी मिळाली असून पाथरी येथे ही विकास कामे होत आहे। पण याच विकास कामांच्या माध्यमातून आता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी आमने सामने आली आहे। या बैठकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे देखील उपस्थित होते। बैठक सुरू असताना शिवसेनेचे पदाधिकारी आलोक चौधरी यांनी साई विकास आराखड्यासंदर्भात ज्या नागरिकांची घरे प्रतिष्ठाने पाळली जाणार आहेत त्यांच्यासाठी नगरपालिका हद्दीतील भाजी मार्केट परिसरात शॉपिंग कॉम्प्लेक्स काढून त्यांना तिथे दुकाने देण्यात यावी असे निवेदन करण्यात आले। त्याचबरोबर पाथरी नगरपालिकेअंतर्गत घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याची तक्रारही शिवसेना पदाधिकारी आलोक चौधरी यांनी केली। भूसंपादन करायला पाहिजे, पण भूसंपादन प्रक्रियेचं काही काम झालेलं नाही आणि प्रभावित लोकांसाठी पुनर्वसनाची प्रक्रिया होताना कोणतीही दिसत नाही। आता एक व्यापाऱ्यांनी जो मुद्दा मांडला की याचं जे आहे हे रिहॅबिलिटेशन प्रोग्राम, याच्यासाठी जे आहे ते व्यापारी संकुलन जे आहे ते बाजूला नवीन आठवडी बाजारामध्ये जे आहे की आम्ही प्रस्तावित दुकानं केले होते की यामध्ये जे बाधित होतील व्यापारी की त्यांचं रिहॅबिलिटेशन झालं पाहिजे, पण त्याच्यासाठी आम्ही 68 दुकानाचं प्रपोजल दिलं, तर त्याला सुद्धा जे आहे की कोणताही त्याच्यामध्ये काही पुढे काम झालेलं नाही। मग हे जे प्रश्न आहेत हे मार्गी लावावे। त्यानंतर आमचा आणखी एक मुद्दा आहे की नवीन पाणी पुरवठा योजना जी आहे की नवीन पाणी पुरवठा योजना जी आहे आम्ही प्रस्तावित केली आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा एमडीकडे प्रस्ताव दिला आहे, त्याचं काम व्हावं। त्यानंतर जे आहे अजून एक आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे की मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासन ठप्प आहे। मुख्याधिकारी जे आहेत हे वेळ त्याप्रमाणे काही लिमिटेशन आहेत, पण त्यातलं बेस्ट टू बेस्ट काय करता येईल त्याचा आपण नक्कीच विचार करू। आणि आता बऱ्याच लोकांना आपली जागा किती जाते हा एक मोठा प्रश्न आहे। आणि अजून एक जो कॉमन प्रश्न आला की रोडच्या सेंटर पासून दोन्ही बाजूला विस्तार व्हावा, हा एक सर्वांच्या तोंडून जवळपास तो प्रश्न आलेला आहे। आणि अजून कोणीतरी सांगितलं की एका बाजूला पूर्ण मोकळी जागा आहे तरी तिकडे विस्तार न करता अपोजिट बाजूला करतो वगैरे वगैरे। तुमच्या सर्व तक्रारी आम्ही या प्रातिनिधिक स्वरूपात घेतलेल्या आहेत, तरी तुम्ही इंडिव्हिज्युअल पुन्हा द्या, आज द्या, 1-3 दिवसात द्या। आज आणलं असेल तर फार छान, आज नसेल आणलं तर येत्या 3 दिवसात। मुख्य अधिकारी इतक्या दिवसापासून काय केलं सांगा, ते माननीय मुख्यमंत्री महोदय त्याला देऊन 8 महिने झाले पैसे। काय केलं मुख्य अधिकारी? कोणाची मीटिंग लावली, कोणाचं काय लावला, कोणाचं मान्य ऐकून घेतलं, काय घेतलं मला सांगा बरं। एक तरी मीटिंग लावली दिवाण साहेब? काही काम झालेलं नाही साहेब। तुम्ही लावली का? तुम्ही 21 लोकांना पैसे का दिले नाही? पैसे घ्यायला तयार लोक, तुम्ही दिले का नाही? पैसे दिले का दिले नाही साहेब सांगा तुम्ही? पैसे घ्यायचा विषय असा झाला होता जेव्हा कामाचं वर्ग वाढत बघा, तुम्ही कामाचा वर्गाचा प्रत्येक व्यक्तीची किती जागा जाते, काय त्याचं घराचं स्टेटस आहे। आता घर जर जुनं असेल आणि त्याला आपण दगडामाती कच्च पुक्क दाखवत असेल तर ते पाहायला पाहिजे। आपल्याला थोडा पॉझिटिव्हली आपण विचार करू याच्यामध्ये। बऱ्याचदा गावठाणामध्ये बांधकाम परमिशन दिली जात नाही, घेतली जात नाही, सीसी दिली जात नाही आणि बांधकाम होतं
तर त्याचा देखील आपल्याला पॉझिटिव्हली एक विचार करावा लागणार आहे, पण ती केस टू केस व्हेरीफाय करावं लागेल आपल्याला. तर देवेशजी, तुम्ही मागचं आता जे काय केलंय, ज्या लोकांची काय अडचण, बरं सर्वेबद्दल ज्यांना आक्षेप आहे त्यांनी तुमच्या लेखी याच्यात लिहून द्या आम्हाला की बाबा सर्वेबद्दल माझा हा आक्षेप आहे. काय आक्षेप की बाबा माझी किती जाते, कुठून जाते मला माहितीच नाही. काय जो आक्षेप असेल तो आपण तुमच्या लेखी निवेदनात द्या. त्या निवेदन आम्ही सर्व एनलिस्ट करू. माझ्या माहितीनुसार आपल्या एकूण 838 मिळकती आहेत. यापैकी 94 मिळकती या नगरपालिकेच्या आहेत. साधारण खासगी मिळकती या 734 किंवा 744 आहेत. 22 लोकांनी ऑलरेडी संमती दिलेली आहे आणि उरलेले जे लोक आहेत त्यामध्ये साधारणच्या 620-25 जे लोक आहेत, 720-25, त्यामध्ये कमर्शियल अशी दुकानं 407 आहेत. थोडीफार फिगर इकडे तिकडे होईल. रहिवासी ज्या जागा आहेत त्या 213 आहेत, धार्मिक 9 आहेत आणि इतर काही आहेत. तर असं क्लासिफिकेशन आमच्याकडे आहे. प्रत्येक मिळकती न्याय तुमचा दावे आक्षेप काय आला तर त्याला निश्चितपणे आपण विचार करू. तुमच्या या भावना देखील आपण शासनाला देखील मांडू आणि आमच्या स्तरावरती देखील बेस्ट टू बेस्ट पॉसिबल देण्याचा निश्चित प्रयत्न राहील. फक्त नगरपालिका आणि कन्सल्टंट यांनी ट्रान्सपरंट काम करायचं आहे. हा प्रोजेक्ट जर व्हायचा असेल आपल्या सर्वांच्या संमतीशिवाय, मदतीशिवाय, सहकार्याशिवाय हा प्रोजेक्ट होणार नाही. सर मार्ग निघतं, 1 मिनिट आहे, मी बोलू का साहेब? यांना फक्त घरात. रिपब्लिकन वार्तासाठी पाथरी प्रतिनिधी अहमद अन्सारी, परभणी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.